आम्हाला कुठे राहणार आहे इथे पाट पडणार आहे कसं राहणार आहे पाणी लई पाणी भरते ते डोंगर बिंगर भरते कसं राहणार आहे पाणी एवढं येते त्यासाठी आम्हाला व्यवस्थित 4 महिने 5 महिने अजून अजून काय नाही आमचं हेच म्हणणं दुर्घटना काढणे व्यवस्थित राहावं माणसं हेच आहे आमचं हॅलो झाले या साईडला कोण येत पण नाही बघायला पावसातून पण आम्हाला त्रास आहे झाडाचा पण त्रास आहे किती वर्ष झाले तुम्हाला मला आता 40 वर्ष झाले तुम्ही कुणाला कंप्लेंट नाही केलं का सांगितलेलं पण कोण इथे लक्ष देत नाही कुणाला सांगितलं ते यायचे ना नगरसेवक वगैरे बघायला वरून दगड्या पण पडतात ठीक आहे इधर मेरे को अभी इधर 30-35 साल हो गए दर दिन इधर ऊपर से पत्थर गिर रहा है कोई पत्थर डाल रहा है सब कुछ हो रहा है हाँ उसके बाद में इधर अभी दीवार बांधने वाले थे अभी दीवार बांध के देते हैं करके बोला कुछ भी नहीं हुआ दीवार का खाली सोल्यूशन देते हैं आके हम लोग करते करते कुछ भी नहीं करते ये गटर का है वो भी गटर का कुछ नहीं करते तो मतलब क्या है खाली आते देखते बाद में आके निकल जाते कौन आगे देखे हाँ ये म्यूनसिपालिटी वाले सब आके आके गटर का इधर गटर नगर सेवक आता है सब कुछ आता है हाँ नगर सेवक आता है देखता है बाद में बोलता है हाँ ये करके देगा इधर का आधा दीवार बांध दिया और बाद में उधर ही खत्म करके बोलता है पैसा खत्म हो गया अभी बारिश आने हाँ बारिश आने वाला है तो अभी हम लोग को 10 साल का है तो है ही वो 10 साल का तो हम लोग क्या हर साल में वैसा नोटिस ये साल में नोटिस भी नहीं भेज रहे कुछ नहीं बोल रहे भेज रहे अभी पत्थर ऊपर से दर दिन गिरते रहते हैं हाँ पत्थर फुटता है हाँ अभी आपकी क्या मांग है क्या चाहते हैं हम लोग क्या चाहते हैं अभी जैसा दीवार है पहला इधर आधा तलक दीवार डाला है ना ऊपर से वैसे दीवार नीचे तलक डाल दे वो सही है ना हाँ नहीं तो हम लोग इधर से ये पूरा ये डोंगर का साइड है हाँ पूरा डोंगर का साइड शिफ्ट करो खत्म बात और कुछ नहीं है हम लोग को तो बहुत ही खतरा है ऐसा ऐसा पत्थर गिरते हैं मग कुछ कुछ होते हैं सब बहुत कुछ होता है इधर रहने के लिए बहुत ये होते हैं तकलीफ होते हैं डर लगते हैं बारिश के टाइम तो सोते ही नहीं हम लोग 15 साल से रहती है मैं इधर सब माड़ा सब काली पड़ा है हम लोग को एक माड़ा तो दे दो इधर का जगह हटा दो बहुत खतरे में गिरा हम लोग इधर बारिश में 4 महीने तो एक दिन में हम लोग सूखी थी सोते ही नहीं घर के अंदर बहुत तकलीफ होती है हम लोग को सर माझं नाव प्रकाश प्रभाकर कोटेकर आहे आणि मी इथं गेल्या 40 वर्षापासून राहत आहे जगाचं नाव काय इथं विष्णुनगर साईबाबा साहेब चाळमध्ये आम्ही कमी 40-50 वर्षापासून राहत आहे मला आता 40 वर्ष झाले माझ्या अगोदर माझे वडील आणि माझे इथं राहणारे जे रहिवासी जुने आहेत ते अगोदरपासून इथं राहत आहे परंतु इथं राहत असताना यांना जो 4 महिने जो पावसाचा त्रास होतो आणि त्या त्रासमध्ये हे लोक जे इथलचं वातावरण जे भीतीचं वातावरण निर्माण असतं नेहमी इथं घाबरलेली माणसं असतात की कधी डोंगर कोसळेल कधी पाणीचा प्रवाह वाढेल कधी घर तुटेल कधी दगड पडेल कधी काय पडेल या गोष्टीचा नेहमी आणि झाड जो आहे आता कमीत कमी 1 वर्षाला या झाडाला 1 वर्ष झाल्यामुळे ते झाड पर्यंत ते किती वेळा आम्ही निवेदन देऊन सुद्धा महानगरपालिकेला ते अजून काहीतरी कारवाई केलेली नाही ती झाड असंच आहे कारण की हे झाड पडल्यानंतर कमीत कमी 10-15 घरं घेऊन जाणार आणि आम्ही निवेदन देऊन सुद्धा पण याच्यावर काहीच कारवाई झालेली नाही इथलच्या लोकांची इतकीच मागणी आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला इथं पाऊस पडायच्या अगोदर आम्हाला इथं तात्पुरतं या कायमस्वरूपी आम्हाला इथून स्थलांतरित केलं तर अतिउत्तम आहे लोकांना पण बरं वाटेल आणि इथं कुठली जीविहानी होण्याची टाळणार कारण की अशीच घटना एक भारतनगरमध्ये झालेली त्याच्यामध्ये त्या घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू झालेला आणि बाकी किती जण घायल झालेली त्या लोकांमध्ये सर्वांना इथं म्हाडाचे जे घर आहे त्या घरामध्ये यांना स्थलांतरित करण्यात आलं तर माझी हीच निवेदन आहे महानगरपालिकेला आणि प्रशासनाला की इथलचे राहणारे जे लोक आहेत जितके पण आहे डोंगरा भागातले त्या सर्वांना पाऊस यायच्या अगोदर कमीत कमी 4 महिने तरी स्थलांतरित करावं माझी तर हीच मागणी आहे की कमीत कमी यांना तुमची महानगरपालिकेची कुठली योजना नाही पण अशी कुठली तरी योजना अशी पॉलिसी तयार करून येथलच्या लोकांना कायमस्वरूपी घर देण्यात यावी अशी मी मागणी करतो आणि हात जोडून विनंती करतो की इथं कुठली जीविहानी होता कामा नये आणि लोकांना इथं सुविधा आणि सुरक्षा
झाली पाहिजे हीच माझी मागणी. बस, धन्यवाद. सर्वांचं होणार चांगलं आहे का नाही?